तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण 12 युजेस बघणार आहे मेशी रिलेटेड. आणि सर्व युजेस हे खूप महत्वाचे आहे. बरेचदा आपल्याला हे माहित नसतं की मेचा यूज या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीने झाला. कधी कधी आपण मेचा यूज ऐकतो मात्र आपल्याला अर्थच लागत नाही. तर आपल्याला का बरं समजत नाही, त्याचं रिझन एकच आहे, ते म्हणजे आपल्याला त्याचे सर्व युजेसच माहित नाहीत ना. तर तेच आपण आज कव्हर करणार आहे. तर बघा, पॉसिबिलिटीसाठी मेचा यूज करत असतो आपण. जसं आपण म्हणतो की शी मे कम टुडे, ती आज येऊ शकते, म्हणजे शक्यता आहे, गॅरंटी नाही मात्र शक्यता आहे. आपण असं म्हणतो आज पाऊस येऊ शकतो, इट मे रेन टुडे, आज पाऊस येऊ शकतो. मग ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. सोबत सोबत परमिशनसाठी, रिक्वेस्टसाठी किंवा विश करायचं असेल आपल्याला कोणाला तरी, त्यासाठी आपण कसा यूज करतो, सोबतच मे हॅव, मे बी, सर्व गोष्टी आपण कव्हर करूया. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून कुठलेही अपडेट्स तुम्ही महत्त्वाच्या व्हिडिओचे मिस करणार नाही आणि सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, चालू करूया आपण मे हा टॉपिक, ज्यामधील पहिला यूज आहे पॉसिबिलिटीसाठी. बघा, शक्यता दर्शविण्यासाठी. जसं मी म्हटलं, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स घेतलंय मी, इट मे रेन टुमॉरो. आता या ठिकाणी मी सांगितलं की उद्याची शक्यता, उद्या पाऊस पडू शकतो, गॅरंटी नाही. मात्र मी काय बोलताना असं बोलत असतो आपण की असं होऊ शकतं, है ना. ती उशिरा येऊ शकते किंवा आज पाऊस येऊ शकतो, तो तिकडे जाऊ शकतो, म्हणजे शक्यता दाखवत आहे आपण या ठिकाणी. स्ट्रक्चर तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवायचं. मॉडल व्हर्ब जे असतात त्यानंतर आपण व्हर्बचं पहिलं रूप यूज करत असतो. सुरुवातीला सब्जेक्ट येणार, व्हर्बचं पहिलं रूप, आणि काय येणार, व्हर्बचं पहिलं रूप मॉडल व्हर्बच्या नंतर. तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. कुठलंही मॉडल व्हर्ब असलं तर व्हर्बचं पहिलं रूप आपण घेत असतो, ज्याचं सिंपल यूज आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस. तर पहिलं सेंटेन्स बघितलं आपण. दुसरं बघा, शी मे कम टू द पार्टी, ती पार्टीला येऊ शकते, शक्यता आहे, गॅरंटी नाही. शी मे कम टू द पार्टी. आता यामध्ये प्रनन्सिएशनचा सुद्धा खूप महत्वाचा रोल आहे. तुम्हाला प्रनन्सिएशन जर तुमचे व्यवस्थित नसतील तर त्यावरती सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल, जेणेकरून त्या वर्डला, त्या सेंटेन्सला कशा पद्धतीने तुम्ही प्रनन्स करणार. जसं मराठीमध्ये तुम्ही प्रनन्स करतात तशाच पद्धतीने इंग्लिशमध्ये करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण मराठीत बोलतो त्या पद्धतीने, त्या फिलिंगनं आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा बोलायचं आहे. तर बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, ही मे कॉल राईट नाव, तो आत्ता, तो बोलवू शकतो, तो आत्ता बोलवू शकतो. ही मे कॉल राईट नाव, किंवा तो मला कॉल करू शकतो आत्ता. अशासाठी मी हे सेंटेन्स घेतलंय. नेक्स्ट आहे बघा, ही मे विन द कॉम्पिटिशन, तो स्पर्धा जिंकू शकतो. ही मे विन द कॉम्पिटिशन. द ट्रेन मे कम लेट टुडे, आज ट्रेन उशिरा येऊ शकते. द ट्रेन मे कम लेट टुडे. तर हा झाला पहिला यूज पॉसिबिलिटीसाठी, ज्यामध्ये आपण असं होऊ शकते, शक्यता आपण दर्शवित असतो. आणि मेचा यूजच आपण याच्यासाठी करतो की शक्यता दाखवत असतो आपण, गॅरंटी नसते आपल्याला, मात्र असं होऊ शकते, है ना. तर हा झाला पहिला यूज. याच्याशी रिलेटेड सेंटेन्सेस तुम्ही सुद्धा बनवून बघायचे आहेत, तुमची नोट्स तयार ठेवायची आहे आणि स्टेप बाय स्टेप लिहून सुद्धा घ्यायचं आहे. स्वतःचे तुम्हाला कमीत कमी 5 सेंटेन्सेस त्या नोट्सवरती डिफरंट लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सेंटेन्सेस मेकिंग सुद्धा यायला हवं. आणि सोबतच कॉमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक पार्टचं एक एक सेंटेन्स होमवर्कचं तुम्हाला करून पाठवायचं आहे. चला पाहूया नेक्स्ट यूज, जो आहे परमिशनसाठी. परमिशन देणे असेल किंवा घेणे असेल. जसं तुम्हाला आठवत असेल, ज्याही वेळेस आपण क्लासच्या बाहेर उभं राहायचो त्यावेळेस आपण विचारायचो आपल्या क्लास टीचरला, किंवा जे काही टीचर असतील, मॅम असतील, त्यांना आपण विचारायचो की मे आय कम इन मॅम और मे आय कम इन सर, की मी आतमध्ये येऊ शकतो का. तर त्या ठिकाणी आपण मेचा यूज का बरं करत होतो, त्यामध्ये रिझन होतं, कारण आपण ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस आपल्याला गॅरंटी नव्हती की मॅम येसच म्हणतील, होऊ शकते मॅम नो सुद्धा म्हणतील, है ना. तर त्यासाठी आपण मेचा यूज केला होता. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं या ठिकाणी, यू मे गो होम अर्ली टुडे, हे परमिशन दिली आहे या ठिकाणी, देण्यासाठी आपण यामध्ये मेचा यूज केलाय, तुम्ही आज लवकर घरी जाऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, स्टुडंट्स मे लिव्ह आफ्टर द बेल रिंग्स, घंटा वाजल्यानंतर विद्यार्थी जाऊ शकतात किंवा बेल वाजल्यानंतर विद्यार्थी जाऊ शकतात. स्टुडंट्स मे लिव्ह आफ्टर द बेल रिंग, ही काय आहे, परमिशन आहे. यू मे टेक अ ब्रेक नाउ, तुम्ही आता ब्रेक घेऊ शकता, हे सुद्धा काय आहे तर
परमिशन दिली आहे, देण्यासाठी बघतोय. आता परमिशन मागायची असेल तर आपण सुरुवातीला मेचा यूज करणार आणि सेंटेन्स बनवणार. जसं मे आय सिट हिअर, मी इथे बसू का? जसं मी म्हटलं मे आय कम इन, तसंच मे आय सिट हिअर, मी इथे बसू का? मे आय लिव्ह अर्ली टुडे, मी आज लवकर जाऊ का? तर परमिशन देणे व घेणे दोन्ही सुद्धा सेंटेन्सेस आपण बघितले कशा प्रकारे बनवले आहेत. तर याच पद्धतीनं तुम्हाला जेव्हा बनवायचे, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे परमिशन देताना वरील 3 सेंटेन्स पैकी कॅटेगरी तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल, परमिशन मागायची असेल, तर मेला सुरुवातीला घेऊन तुम्हाला सेंटेन्सेस बनवावे लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझी टीचिंग मेथड आवडत असेल आणि तुम्हाला डिटेल शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप, तर येवले अकॅडमीवरती कोर्स लॉन्च झालाय आपला स्पोकन इंग्लिश कोर्स. तिकडे जाऊन अगदी कमी प्राइस मध्ये कोर्स आहे, तो घेऊन तुम्ही घर बसल्या स्टेप बाय स्टेप इन डिटेल इंग्लिश शिकू शकता. आणि जर फ्री मध्ये शिकायचं असेल तर येवले अकॅडमी या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि इकडे सुद्धा तुम्ही इंग्लिश शिकू शकता, नो प्रॉब्लेम. बघा या ठिकाणी नेक्स्ट यूज आहे पोलाइट रिक्वेस्ट साठी, म्हणजे नम्र विनंती करण्यासाठी. जसं पहिला आहे बघा, मे आय कम इन, मी सांगितल्याप्रमाणे काय आहे, तर मी आतमध्ये येऊ का, ही काय आहे, रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण काय केलंय, तर मेचा यूज केलाय सुरुवातीला. नेक्स्ट आहे बघा, मे आय आस्क यू अ क्वेश्चन, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मे आय आस्क यू अ क्वेश्चन. मे आय सजेस्ट समथिंग, मी काहीतरी सुचवू का? मे आय सजेस्ट समथिंग काय आहे, रिक्वेस्ट आहे. मे बी कम विथ यू, आम्ही तुमच्या सोबत येऊ का? ही सुद्धा रिक्वेस्ट आहे. आपल्याला कोणाच्या तरी सोबत जायची इच्छा आहे, आपण त्यांना विचारतोय मे आय कम विथ यू और मे बी कम विथ यू, आम्ही तुमच्या सोबत येऊ का? मे आय हॅव सम वॉटर, मला थोडं पाणी मिळेल का? तर या ठिकाणी रिक्वेस्ट साठी आपण बघितलं की आपल्याला मेचा यूज कसा करायचा. तुम्ही सुद्धा आजपासून यूज करा मेचा, ज्याही वेळेस तुम्हाला कोणाला काहीतरी विचारायचं असेल, काही माहिती पाहिजे असेल त्यावेळी. ठीक आहे, रिक्वेस्ट करण्यासाठी. 4 नंबरचा यूज बघा, विशेष और ब्लेसिंग साठी आपण याचा यूज करत असतो, म्हणजे शुभेच्छा किंवा आशीर्वाद देण्यासाठी. जसं तुम्ही पाहिलं असेल, बर्थडे विशेष असतील किंवा काही प्रोग्राम असेल, आशीर्वाद देत असताना आपण काय करत असतो, तर याचा यूज करतो मेचा सुरुवातीला. जसं मे यू बी हॅपी ऑलवेज, तुम्ही नेहमी आनंदी राहा. मे यू बी हॅपी ऑलवेज. नेक्स्ट आहे बघा, मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ, तुम्ही दीर्घायुषी हो. हे ब्लेसिंग आहे. आपल्याला कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे की तुला बर्थडे आहे त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही म्हणू शकता मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ. मे युअर ड्रीम्स कम ट्रू, तुमची स्वप्न साकार हो. मे युअर ड्रीम्स कम ट्रू. मे यू सक्सीड इन एव्हरीथिंग यू डू, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळो. मे यू सक्सीड इन एव्हरीथिंग यू डू. नेक्स्ट आहे बघा, मे यू फाइंड हॅपीनेस अँड लव, तुम्हाला आनंद आणि प्रेम लाभो. मे यू फाइंड हॅपीनेस अँड लव. अशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी सुद्धा मेचा यूज करता. आणि कोणी मेचा यूज करून तुमच्यासोबत बोललं तरी तुम्ही तिकडे सुद्धा कन्फ्यूज नाही व्हायचं, कारण मेचा यूज यामध्ये आपण जास्तीत जास्त करत असतो. बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असू शकतं. ठीक आहे, चला 5 नंबरचा यूज बघूया, ते म्हणजे सजेशनसाठी, सूचना देण्यासाठी. काहीतरी सजेस्ट करायचं असेल आपल्याला कोणाला, त्यावेळेस आपण यूज करत असतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे, यू मे वॉन्ट टू कन्सल्ट अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता ह्या 2 कंडिशन मध्ये सुद्धा आपण असं सेंटेन्स बोलतो. आता अजून एक कन्फ्युजन तुमचं राहू शकतं की मॅम इथे वॉन्ट आलंय, इथे कन्सल्ट आलंय, इथं वॉन्ट टू कसं घेतलं, इथं टू का बरं आलं? तर या ठिकाणी तुम्हाला एक क्लिअर करते डाऊट की ज्याही वेळेस 2 व्हर्ब एका सेंटेन्स मध्ये येत असतील तर 2 व्हर्बला जोडण्याचं काम हे टू न करत असतो आपण. म्हणजे पहिलं व्हर्ब झाल्यानंतर आपल्याला जर दुसरं व्हर्ब लावायची गरज पडत असेल तर आपण टू नी दुसरं व्हर्ब त्या ठिकाणी लावत असतो. जसं म्हटलं, यू मे वॉन्ट टू कन्सल्ट अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपण काय करतोय, सजेस्ट करतोय कोणाला तरी. नेक्स्ट आहे बघा, यू मे विश टू अप्लाय फॉर द जॉब, या ठिकाणी सुद्धा 2 व्हर्ब आहे, एक आहे विश आणि एक आहे अप्लाय, याला जोडलंय आपण टू नी. यू मे विश टू अप्लाय फॉर द जॉब, तुम्ही त्या नोकरीसाठी अर्ज करावा. कोणीतरी आपल्याला सजेस्ट केले, होऊ शकतं तू लागशील. यू मे विश टू अप्लाय फॉर द जॉब. वी मे नीड टू प्रिपेअर मोर,
बघा, आपल्याला आणखी तयारी करावी लागेल. हे काय आहे, सजेशन आहे. आपली टीम असू शकते, आपण खेळायला जातोय कुठेतरी, आपली टीम आहे, तर आपल्याला जिंकायचं असेल तर वी मे नीड टू प्रिपेअर मोर, यासाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज केलेलं असावं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्या परिस्थितीमध्ये हे सेंटेन्सेस यूज करू शकता. काही सेंटेन्सेस स्वतःचे सुद्धा तुम्ही हे पॅटर्न शिकल्यानंतर बनवू शकता. इट इज व्हेरी इझी, कारण सिंपल पॅटर्न आहेत. सिंपल सिंपल सेंटेन्सेस आपण बनवू शकतो अगदी सोप्या वेनी. नेक्स्ट आहे बघा, शी मे बेनिफिट फ्रॉम सम रेस्ट. तिला थोड्या विश्रांतीचा फायदा होईल. सजेशन आहे की ती थकली आहे, तिला थोड्या विश्रांतीचा काय होईल, फायदा होईल. शी मे बेनिफिट फ्रॉम सम रेस्ट. दे मे वॉन्ट टू चेंज देअर प्लॅन. त्यांनी आपली योजना बदलावी. हे सजेशन दिलंय आपण, त्यासाठी सुद्धा आपण काय केलंय, मेचा यूज केला. तर तुम्हाला हे माइंडमध्ये लक्षात ठेवायचं की आपण मेचा यूज कशासाठी करतो. सजेशन देण्यासाठी सुद्धा करतोय, तर कशा पद्धतीचे सजेशन आपण यामध्ये देत असतो. बघा, इथे दिलंय आपण, दे मे वॉन्ट टू चेंज देअर प्लॅन. त्यांना आपली योजना बदलावी, त्यांनी आपली योजना बदलावी, अशा अर्थाने. तर हा झाला यूज 5 नंबरचा. आता बघूया आपण 6 नंबरचा यूज, जो आहे हायपोथेटिकल सिच्युएशन्स, म्हणजे काल्पनिक परिस्थिती. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की काल्पनिक गोष्टी असतात. जसं मी म्हणते की मी जर श्रीमंत असते तर मी हे केले असते, मी ते केले असते. म्हणजे आपण जेव्हा सांगतो की जर असं असतं ना तर असं झालं असतं, तर त्यावेळेस आपण हायपोथेटिकल सिच्युएशन्स मध्ये मेचा यूज करतो. म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत हे. तुम्ही जर कंडिशनल सेंटेन्सेस डिटेलमध्ये शिकलेले नसाल तर प्लीज जा. आणि कंडिशनल सेंटेन्सेस हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले असतात. तर ते सर्व सेंटेन्सेस आपण त्याचे व्हिडिओ टाकले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईल, जेणेकरून तुम्ही सर्व कंडिशनल सेंटेन्सेस बघून घ्या, म्हणजे तुम्हाला डाऊट राहायला नको. अशा गोष्टी आपण बरेचदा बोलत असतो, काल्पनिक परिस्थिती. म्हणजे जर असं असतं तर किती चांगलं झालं असतं. तर बघा, या ठिकाणी पहिला सेंटेन्स बघा, तुमच्या लक्षात येईल. इफ आय वेअर रिच आय मे ट्रॅव्हल द वर्ल्ड. आता इथे अजून एक कन्फ्युजन की वेअर कसं आलं बरं. इथे तर आय आहे, त्यासाठीच तुम्हाला कंडिशनल शिकायचं आहे. आयच्या नंतर ज्याही वेळेस काल्पनिक गोष्टी आपण बोलत असतो त्यावेळेस सिंग्युलर जरी असलं तरी सुद्धा आपण वेअरचा यूज करत असतो. जसं इफ आय वेअर रिच, मी श्रीमंत असतो तर आय मे ट्रॅव्हल द वर्ल्ड, तर मी जगभर प्रवास केला असता. नेक्स्ट आहे बघा, इफ इट वॅरंट रेनिंग. इट जरी एक आहे तरी सुद्धा वॅरंट घेतलंय आपण, कंडिशनल सेंटेन्स आहे म्हणून. इफ इट वॅरंट रेनिंग, जर पाऊस पडला नसता तर वी मे हॅव गॉन टू द पार्क, तर आम्ही पार्कमध्ये गेलो असतो. आता कंडिशन ज्या प्रकारची आहे त्या प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला यूज करावे लागतील. तर तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस समजण्यासाठी कंडिशनल सेंटेन्सेस सोबतच टेन्स सुद्धा तुमचे क्लिअर असायला हवे. कारण आपण यामध्ये बघा, पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स सुद्धा यूज करतोय, पास्ट प्रेझेंट परफेक्ट सुद्धा यूज करतोय. मग यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नको, तर टेन्सच्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ते पाहिली नसेल ते सुद्धा बघून घ्या. बघा, ही मे हॅव बिकम अ डॉक्टर इफ ही हॅड स्टडीड हार्डर. तो अधिक अभ्यास केला असता तर तो डॉक्टर झाला असता. त्याने अधिक अभ्यास केला असता तर तो काय झाला असता, डॉक्टर झाला असता. तर हे काय कंडिशन आहे, पण त्याने असं केलं नाही. जर केलं असतं तर असं झालं असतं. हे काल्पनिक स्थितीमध्ये आपण बोलतोय. रियालिटी आहे का, तर नाही. पण हे रियालिटी बनवू शकली असती, पण त्यानं असं केलं नाही. आपण असं सांगतो, इफ आय हॅड मोर टाइम, जर माझ्याकडे अधिक वेळ असताना तर आय मे फिनिश द प्रोजेक्ट, तर मी प्रोजेक्ट किंवा प्रकल्प पूर्ण केला असता. इफ आय हॅड मोर टाइम आय मे फिनिश द प्रोजेक्ट. वी मे हॅव ओन द गेम, आम्ही काय केलं असतं, गेम जिंकला असता. इफ वी हॅड प्रॅक्टिस मोर, जर आम्ही अधिक सराव केला असता किंवा अधिक प्रॅक्टिस केली असती तर आम्ही गेम जिंकला असता किंवा खेळ जिंकला असता. तर कंडिशन आहेत ह्या, की असं केलं असतं तर. काल्पनिक, रिअल काहीच नाही. असं काल्पनिक आपण खूप बोलत असतो बोलताना, त्यासाठीच आपण या पॅटर्नचा यूज करतो. यामध्ये तुम्हाला कुठे मे हॅव गॉन दिसेल, कुठे मे ट्रॅव्हल दिसेल, V1 V2 अशा पद्धतीचं दिसू शकतं. मात्र त्यासाठी कंडिशनल तुमचे क्लिअर असणे हे खूप महत्वाचं आहे. तर चला जाऊया नेक्स्ट यूज कडे, जो आहे मे बी, म्हणजे कदाचित असेल किंवा असू शकतं. जसं आपण म्हणतो, सध्या आहे ना ती घरीच असेल, असं आपण बोलताना म्हणत असतो. मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो, ही मे बी ॲट होम
तो आता घरी असू शकतो. ही मे बी म्हणजे कदाचित, ऍट होम नाव, सध्या तो घरी असू शकतो असं मला वाटतं, गॅरंटी नाही आहे. शी मे बी ऍट गार्डन, ती बागेत असू शकते असं मला वाटतं, ती बागेत असू शकते, तिथे शोधा तुम्ही तिला, असं बोलतो आपण. इट मे ट्रू, हे खरं पण असू शकतं, बट आय एम नॉट शुअर, पण मला नक्की माहित नाही, मी नक्की सांगू शकत नाही. इट मे बी ट्रू, हे खरं पण असू शकतं. आता बी म्हणजे काय असते? बी म्हणजे असण्यासाठी आपण बीचा यूज करतो. हे काय आहे? वर्ब आहे, है ना. बी म्हणजे असणे, मग कोणीतरी असेल हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतोय, तर बीचा यूज करतोय आणि समोर ऑब्जेक्ट लावतोय. यामध्ये वर्ब तुम्हाला दिसणार नाही. नेक्स्ट बघा, राधा मे बी इन स्कूल, राधा शाळेत असू शकते. मला असं वाटतं राधा आहे ना, राधाला शोधताय ना तुम्ही, ती शाळेत असू शकते. ही मे बी अ गुड टीचर, तो एक चांगला शिक्षक असू शकतो. तर ज्याही वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं बोलायचं असते, कदाचित असेल किंवा असू शकते, त्यासाठी तुम्ही मे बीचा यूज करून नंतर ऑब्जेक्ट लावायचा आहे आणि सेंटेन्स बनवायचा आहे. इजंट इट इझी, सोपं आहे ना. इट इज नॉट हार्ड, हे काहीही हार्ड नाही आहे, बिलकुल नाही. तर बघा 8 नंबरचा यूज बघूया आपण. मे हव आणि ऑब्जेक्ट यूज केलं तर काय होतं. तर बघा, माझ्याकडे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी मी यूज करते हॅवचा. तर त्याच पद्धतीनं माझ्याकडे असू शकते हे सांगण्यासाठी मला यूज करावं लागेल मे हॅवचा. जसं मी म्हटलं, आय हॅव अ टीचिंग टॅलेंट, माझ्याकडे टीचिंग टॅलेंट आहे. तर मला म्हणायचं आहे, आय मे हॅव टीचिंग टॅलेंट, माझ्याकडे टीचिंग टॅलेंट असू शकतं. तर असू शकतं म्हणजे सध्या नाही आहे, पण असू शकतं, शक्यता आहे, गॅरंटी नाही. त्यावेळेस आपण मे हॅव आणि ऑब्जेक्टचा यूज करतो, जवळ असू शकतं या सेन्सने. जसं पहिलं सेंटेन्स घेतलं मी, शी मे हॅव द की टू द ऑफिस, तिच्याकडे ऑफिसची किल्ली असू शकते. तिच्याकडे असू शकते यासाठी घेतलं, शी मे हॅव द की टू द ऑफिस. नेक्स्ट आहे बघा, ही मे हॅव द डॉक्युमेंट्स यू आर लुकिंग फॉर, तुम्ही शोधत असलेले कागदपत्र जे आहेत ना, डॉक्युमेंट्स आहे ना, त्याच्याकडे असू शकतात, शक्यता आहे त्याच्याकडे असण्याची, नक्की माहिती नाही. कडे असणे, बघा, दे मे हॅव द सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम, या समस्येचे उत्तर त्यांच्याकडे असू शकते, असू शकते मात्र नक्की माहित नाही. वी मे हॅव द राईट ऍड्रेस फॉर द डिलिव्हरी, आमच्याकडे डिलिव्हरीसाठी योग्य पत्ता असू शकतो. वी मे हॅव म्हणजे आमच्याकडे असू शकतं, दे मे हॅव त्यांच्याकडे असू शकतं, ही मे हॅव त्याच्याकडे असू शकतं, शी मे हॅव तिच्याकडे असू शकतं. शी मे हॅव परत आलं बघा, की तिच्याकडे असू शकतं काय, द इन्फॉर्मेशन यू नीड, तुम्हाला हवी असलेली माहिती तिच्याकडे असू शकते. जाऊया आपण 9 नंबरच्या यूज कडे, जो आहे मे हॅव टू आणि व्हर्बचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे. करावं लागेल या सेन्सने, जसं मला करावं लागतं त्यासाठी मी हॅव टूचा यूज करेल. आय हॅव टू मेक अ टी, मला चहा बनवावा लागतो. तर हॅव टूचा यूज ज्यावेळेस मी करते त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की करावं लागतं. मे हॅव टू म्हणजे करावं लागेल. जसं बघा, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स घेऊ आपण, तुमच्या लक्षात येईल. आय मे हॅव टू लिव्ह अर्ली टुमॉरो फॉर अ मीटिंग, मला उद्या बैठकीसाठी लवकर निघावं लागेल. असं सांगत असताना म्हणजे मला करावं लागेल या अर्थाने, करावं लागू शकतं या अर्थाने देखील तुम्ही मे हॅव टूचा यूज करू शकता. जसं नेक्स्ट आहे बघा, शी मे हॅव टू स्टडी मोर फॉर हर एक्झाम. शी मे हॅव टू स्टडी म्हणजे तिला तिच्या परीक्षांसाठी अधिक अभ्यास करावा लागेल किंवा लागू शकतो. दोन्ही सुद्धा अर्थाने तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, दे मे हॅव टू वेट अंटिल द इश्यू इज रिसॉल्व्ड. त्यांना प्रश्न सोडविला जातो तोपर्यंत वाट पाहावी लागेल. दे मे हॅव टू वेट, त्यांना करावं लागेल. अंटिल द इश्यू इज रिसॉल्व्ड, त्यांना वाट पाहावी लागेल जोपर्यंत इश्यू सॉल्व्ह होत नाही. वी मे हॅव टू कॅन्सल द इव्हेंट इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर आम्हाला कार्यक्रम रद्द करावा लागेल. पावसावर डिपेंड आहे, जर पाऊस पडला तर कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागेल याच्यासाठी आपण घेतलंय मे हॅव टू. शी मे हॅव टू पे एक्स्ट्रा इफ द चार्जेस इन्क्रीज, बघा जर शुल्क वाढले तर तिला अतिरिक्त पैसे पे करावे लागतील.
शी मे हॅव टू पे एक्स्ट्रा इफ द चार्जेस इन्क्रीज. अशा पद्धतीनं मे हॅव टूचा यूज तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे की असं करावं लागेल यासाठी. तर अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस तुम्हाला सुद्धा बनवून बघायचे आहेत तुमचे वेगळे. काही सेंटेन्सेस एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला ज्या अकॉर्डिंग सेंटेन्स पाहिजे त्या अकॉर्डिंग बनवून बघायचे आहेत. नेक्स्ट यूज बघूया आपण मे बी आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म. केले जाऊ शकते या सेन्सनी. जसं बघा आता इथे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. या ठिकाणी जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. म्हणजे मेचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला या पद्धतीनं करावं लागतं. जर तुम्हाला ते सुद्धा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा जेणेकरून मी त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच बनवून तुमच्यासाठी अपलोड करेल. बघा या ठिकाणी मे बी आणि V3 केले जाऊ शकते. जसं द वर्क मे बी कम्प्लिटेड बाय टुमॉरो. आता या ठिकाणी आपण V3 घेत असतो पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्यामुळे या ठिकाणी V3 आलंय. द वर्क मे बी कम्प्लिटेड बाय टुमॉरो. काम उद्यापर्यंत पूर्ण केले जाऊ शकते. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. द डॉक्युमेंट्स मे बी लॉस्ट इन द मेल. बघा या ठिकाणी कागदपत्रे पोस्टमध्ये हरवली असू शकतात. तर असं डॉक्युमेंट्स विषयी बोलत आहे आपण या ठिकाणी कशाविषयी कारण हे पॅसिव्ह व्हॉइस आहे त्यामुळे डॉक्युमेंट्स मे बी लॉस्ट इन द मेल. कागदपत्रे पोस्टमध्ये हरवली असू शकतात या अर्थाने. द इश्यू मे बी रिसॉल्व्ड सून. समस्या लवकरच सोडवली जाऊ शकते. द इश्यू मे बी रिसॉल्व्ड सून. द कीज मे बी लेफ्ट इन द कार. किल्ल्या गाडीतच राहिल्या असाव्यात. द कीज मे बी लेफ्ट इन द कार. आता याचा सेन्स तुमच्या लक्षात येत असेल केले जाऊ शकते या अर्थाने. किल्ल्या गाडीतच राहिल्या असाव्यात राहिल्या असू शकतात असं सुद्धा याला आपण म्हणू शकतो. हा सुद्धा या ठिकाणी अर्थ लागू शकतो. ठीक आहे. द इन्व्हिटेशन मे बी सेंट लेटर टुडे. आमंत्रण आज नंतर पाठवले जाऊ शकते. द इन्व्हिटेशन मे बी सेंट लेटर टुडे. अशा पद्धतीने आपण बघितलं पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस मेचे कशा पद्धतीचे असतात तर या पद्धतीने आपण बनवतो V3चा यूज करून आणि मेच्या नंतर बी आणि V3 घेतो. त्यानंतर ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी लावलंय. ऑब्जेक्ट हे सुरुवातीला आलेलं आहे. वर्क असेल डॉक्युमेंट्स इश्यू कीज इन्व्हिटेशन हे सुरुवातीला असतं ऑब्जेक्ट. मे बी नंतर असतं कम्प्लिटेड व्हर्बचं थर्ड फॉर्म आलेलं असतं. तर या ठिकाणी याचा अर्थ काय होता तर केले जाऊ शकते या अर्थाने आपण या ठिकाणी हे सेंटेन्सेस बनवलेत. आता जायचंय आपल्याला समोर. नेक्स्ट यूज आहे तो म्हणजे मे बी आणि V4. करीत असेल यासाठी जसं आपण म्हणतो ती अभ्यास करत असेल तो खेळत असेल यासाठी आपण मे बी आणि V4चा यूज करतो. आता V4 म्हणजे काय हे सुद्धा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर कन्फ्यूज होऊ नका. V4 म्हणजे वर्बच्या पहिल्या रूपाला आपण ING लावतो त्यालाच आपण V4 असं म्हणत असतो. ING फॉर्म ऑफ वर्ब. आणि तरी तुमच्या लक्षात नाही येणार तर येवला अकॅडमी चॅनलवरती वर्बचा व्हिडिओ आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईन जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल. व्हर्ब तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असायला हवे. त्यासाठी व्हर्बचा व्हिडिओ पाहून तुमच्या माइंडमधले सर्व व्हर्ब क्लिअर करा की V1, V2, V3, V4 काय असतं. चला बघा या ठिकाणी आता करीत असेल या सेन्सने आपण मे बी आणि V4चा यूज करत असतो. जसं शी मे बी वर्किंग लेट टू नाईट. ती आज रात्री उशिरापर्यंत काम करत असेल. असेल अशी काय आहे पॉसिबिलिटी. नेक्स्ट आहे बघा ही मे बी स्लीपिंग. आता या ठिकाणी V4 घेतले आपण स्लीपिंग राईट नाव. तो आत्ता झोपलेला असेल. ही मे बी स्लीपिंग राईट नाव. द चिल्ड्रन मे बी प्लेइंग इन द गार्डन. मुलं बागेत खेळत असतील. असं मला वाटते की मुलं कुठं असतील बागेमध्ये खेळत असतील. शी मे बी स्टडिंग फॉर हर एक्झाम. ती परीक्षेची तयारी करत असू शकते. असू शकते किंवा असेल ह्या दोन्ही अर्थाने आपण या ठिकाणी फक्त आपल्याला क्रिया चालू असेल हे दाखवायचं आहे. कारण V4 म्हणजे काय असतं की कंटिन्यू आहे गोइंग ऑन आहे क्रिया. त्यासाठी आपण V4चा यूज करतो. ही मे बी ड्रायव्हिंग टू वर्क राईट नाव. तो सध्या कामावर जाण्यासाठी गाडी चालवत असेल. तर करीत असेल या सेन्सने आपण हे सेंटेन्स घेतले V4 लावलंय मे बीच्या नंतर. तुम्ही सुद्धा याचे सेंटेन्सेस इझिली बनवू शकता कारण मे बी आणि V4च लावायचं आहे. मग ज्याही कंडिशनमध्ये तुम्हाला सेंटेन्स बनवायचं आहे ते परिस्थिती ते वर्ब घेऊन तुम्हाला त्याला V4 करायचं आहे आणि मे बी लावून सेंटेन्स बनवायचं आहे. सोपं आहे. आय होप तुम्हा सर्वांचं क्लिअर होत असेल.
जाऊया पुढे. जर क्लिअर होत नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ते सुद्धा मला कळवा की मॅम आम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाही. जिथेही डाऊट असेल त्या गोष्टी मला तुम्ही विचारत चला, जेणेकरून मला सुद्धा समजेल तुम्ही कितपत अभ्यास करताय. तर नेक्स्ट यूज आहे तो म्हणजे मे हॅव आणि V3. हा लास्ट यूज आपण आज बघणार आहे याचा, केले असावे या अर्थाने. जसं आपण पहिलं सेंटेन्स बघूया. ही मे हॅव ऑलरेडी लेफ्ट फॉर द एअरपोर्ट. तो आधीच विमानतळासाठी गेला असावा, म्हणजे गेला असावा. तर V3 आलेला आहे या ठिकाणी. V3चा आपण यूज करतो या ठिकाणी. लिव्हचं V3 लेफ्ट घेतलंय आपण. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा. वी मे हॅव टेकन द रॉंग रोड. आम्ही चुकीचा रस्ता घेतला असावा, म्हणूनच आम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलो. वी मे हॅव टेकन द रॉंग रोड. शी मे हॅव फिनिश्ड. V3 आलंय बघा. फिनिश्डचं थर्ड फॉर्म फिनिश्ड द प्रोजेक्ट बाय नाऊ. तिने आतापर्यंत प्रकल्प पूर्ण केला असावा. दे मे हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. त्यांनी चुकीच्या सूचना समजल्या असाव्या किंवा ऐकल्या असाव्या. दे मे हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. शी मे हॅव मेट हिम. ती त्याला भेटली असावी. तर या ठिकाणी V3चा यूज करून आपण सेन्स कुठला घेतलाय? केले असावे, असं झालं असावं, असं मला वाटतं. ते पोहोचले असावे. ही मे हॅव रिच्ड. ते पोहोचले असावे. तर अशा अर्थाने आपण या ठिकाणी मे हॅव आणि V3चा यूज करून सेंटेन्सेस बनवतो. तुम्ही सुद्धा या कॅटेगरीचे सेंटेन्स बनवा आणि तुमचं होमवर्क आहे प्रत्येक जे काही कॅटेगरीज आपण 12 बघितल्या प्रत्येकाचं एक एक सेंटेन्स बनवून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. मी नक्की चेक करेल. मला सुद्धा समजेल की तुम्ही कशा पद्धतीचा अभ्यास करताय, तुमचं होमवर्क कितपत बरोबर येत आहे, करताय नाही करत आहे. जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर होमवर्क करणं हे मस्ट आहे, तुम्हाला करावंच लागेल. तर प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल ते सुद्धा विचारा. कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत, कोणत्या कॅटेगरी समजत नाही ते सुद्धा मला कळवा, जेणेकरून त्याविषयीची मी अगदी सोप्या भाषेत थ्रू मराठी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत सेंड करेल. सो keep learning and keep practicing, everyone. Do more and more practice. Thank you so much everybody for watching this video.